1 चमचा तेल वापरून ही रेसिपी बनवली आहे आणि दिवसभर कुरकुरीत राहते आणि खूप मस्त लागते बरं। सगळ्या मिक्स भाज्यापासून आपण हे रेसिपी बनवली आहे। वडे म्हणू शकता तुम्ही, मिक्स भाज्याचे वडे हे खूप मस्त लागतात। एकदा नक्की ट्राय करून बघा, कारण बऱ्याचदा लहान मुलं असतात ना, ते भाज्या खात नाहीत, तर मग तुम्ही असे कटलेट बनवून तुम्ही वडे किंवा कटलेट असे बनवून देऊ शकता। तर रेसिपीचं नाव तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता। तर इथे मी गोबी घेतला आहे, 1 वाटी गोबी, अर्धी वाटी गाजर, अर्धी वाटी शिमला मिर्च आणि 2 मिडियम साईजचे कांदे आणि कोथिंबीर, हिरवी मिरची, हे सगळं आपण छान बारीक कापून घेतलं आहे। जितकं शक्य होईल तितकं आपल्याला हे सगळ्या भाज्या बारीक कापून घ्यायच्या आहेत। तो गोबी बघू शकता खूप बारीक असं कापून घेतला आहे आणि शिमला मिर्च, गाजर हे सगळं छान बारीक कापून घेतलं आहे। पहिल्यांदा आपण हे सगळ्या भाज्या धुवून मग कापल्या आहेत। आधी धुवून घ्यायचं आणि मग कापायचं, म्हणजे त्याच्यातले जीवनसत्व निघून जात नाहीत। नाहीतर आपण कापतो आणि नंतर धुतो, मग त्याच्यामुळे सगळे जीवनसत्व ना निघून जातात, तर तसं करायचं नाही। तर आता हे एका कढईमध्ये आपण काढून घेणार आहोत। गोबी, गाजर, शिमला मिर्च, मिरच्या, कोथिंबीर, कांदा हे सगळं आपल्याला एका कढईमध्ये टाकून घ्यायचं आहे। याच्यामध्ये ना अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे आणि हे अर्धा तास आपल्याला भाज्या असंच ठेवून द्यायच्या आहेत झाकून, कारण मिठाचं पाणी सुटते ना, मग त्याच पाण्यामध्ये आपल्याला हे पीठ छान मळून घ्यायचं आहे। आता व्यवस्थित मिक्स करायचं आणि अर्धा तास किंवा थोडं अर्धा पाऊण तास ठेवलं तरीही चालेल। तर आता हे मिक्स करून आपण झाकून ठेवून देऊया। आता इथं 45 मिनटं झालेले आहेत। आता आपण बघूया। आता बघू शकता हे भाज्यामध्ये सगळं पाणी सुटलं आहे मिठाचं। तर आता आपण याच्यामध्ये 1 वाटी बेसन टाकणार आहोत। तर पहिलं व्यवस्थित मिक्स करायचं आणि मगच टाकायचं, आणि लगेच सगळं बेसन एकदाच टाकायचं नाही आहे। तर आपल्याला थोडं थोडं करून बेसन टाकायचं आहे आणि त्याच पाण्यामध्ये आपण जे मिठाचं पाणी भाज्याचं सोडलं ना, त्याच पाण्यामध्ये आपल्याला हे बेसन छान मळून घ्यायचं आहे। आता मी पोह्याचं पावडर घेतली आहे। पोहे छान मिक्सरला बारीक फिरून घेतले होते। आता ते आपल्याला 1 चमचा याच्यामध्ये टाकायचं आहे। जर तुमच्याकडे पोह्याची पावडर नसेल ना, तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता। तेही नसेल तर तुम्ही रवासुद्धा 1 चमचा वापरू शकता, कारण हे टाकल्यावर जास्त कुरकुरीत वडे होतात, म्हणून हे टाकायला विसरू नका। तांदळाचं पीठ किंवा पोह्याची पावडर किंवा रवा वापरला तरीही चालेल। तर 1 चमचा पोह्याची पावडर, आता याच्यामध्येच अर्धा चम्मच ओवा त्या हातावरनं आपण छान क्रश करून घेतला आहे, चोळून घेतला आहे। आता 1 चमचा तीळ टाकायचे आहेत आणि अर्धा चम्मच धने टाकायचे आहेत। आणि तुम्ही मिक्सरला छान बारीक करून सुद्धा टाकू शकता, पण असेच जर टाकले ना, दाताखाली येतात ना, ते खूप मस्त लागतात। आता थोडंसं जिरं पण टाकायचं आहे आणि हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे। आता मीठ टाकायची गरज नाही आहे, कारण आधीच आपण मीठ टाकलं होतं। तर आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे। जर पीठ खूप कोरडं झालं असेल ना, तर 2-3 चम्मच पाणी टाकून हे पीठ तुम्ही छान मळून घेऊ शकता। तर हे बघू शकता आता आपलं हे पीठ मळून तयार आहे। तर तुम्हाला पाहिजे तशा आकारामध्ये तुम्ही हे वडे करू शकता। मी आता इथे थोडे चपटे करत आहे, कारण चपटे करायचे, जास्त मोठे किंवा जाड करायचे नाहीत, मग ते कुरकुरीत होणार नाही आहेत। आता इथं मी तेल घेतलं आहे। तुम्हाला तळवायचे असेल तर तुम्ही खूप तेलामध्ये तळू पण शकता। मी इथं फक्त थोडं तेलामध्ये छान दोन्ही साईडनी तळून घेणार आहे। आता गॅस जास्त फुल करायचं नाही, एकदम कमी गॅसवरच आपल्याला हे वडे छान तळून घ्यायचे आहेत। आणि वडे तळवताना जास्त तेल पण जास्त कडकडीत गरम करायचं नाही। थोडंसं तेल गरम झालं की मग लगेच वडे टाकायचे आणि एकदम बारीक गॅसवर आपल्याला हे वडे छान दोन्ही साईडने कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। आता एक चाळणी घ्यायची, चाळणीवरच हे आपल्याला वडे काढून घ्यायचे आहेत, म्हणजे बराच वेळ कुरकुरीत राहतात। तर ही रेसिपी आपली तयार आहे। रेसिपी कशी वाटली नक्की सांगा, लाईक करा आणि कमेंट करा। ओके, बाय।